दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं रिधिमा आशावर ओढत तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करते, पण आशा तिचा हात पकडते आणि रागाने उलट तिच्यावरच हात उगारते. रिधिमा आणि विजय आशाला पकडून बळजबरी हॉलमध्ये आणतात आणि तिला धक्के देऊन घरातून बाहेर काढतात. आशा तिथून क्राईम ब्रांचमध्ये पोहोचते आणि त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवते. इन्स्पेक्टर जॅकी बलराज आणि त्याच्या कुटुंबियांना अटक करतो. आता पुढे. हॅलो. हा आभा बेटा, काय झालं? बाबा, शेवटी तेच घडलं ज्याची शंका आशिषने व्यक्त केली होती. बाळा, मला समजलं नाही. बाबा, आशाजींना ही केस लढवण्यापासून तुम्ही यासाठी थांबवलं होतं कारण त्यांच्या संसारात विघ्न येऊ नये. बाबा, ह्याच निमित्ताची ही लोक वाट बघत होते. त्या लोकांच्या मनात स्वार्थ भरलेला आहे, स्वार्थ. ते लोक कसेही असू देत, पण आशा आता सून आहे त्या घरची. पण बाबा, आशाजींवर जे अन्याय होत आहेत ते त्या कुठवर सहन करणार? आभा, हे सर्व ह्यासाठी होत आहे कारण आशा गोविंदच्या विरोधात केस लढते. नाही बाबा, शेवटी सत्य उघडकीस आलंय की त्या लोकांनी हे नातं आपल्या स्वार्थासाठी जोडलेलं होतं. मला या गोष्टीचा त्याच दिवशी संशय आला ज्या दिवशी मी विजय आणि पल्लवीला एकत्र पाहिलं. बेटा, आशाला कमकुवत बनवण्यासाठी हे सर्व काही केलं जात आहे. नाही बाबा, खरं हे की आपलं असं आशाजींचं त्या घरात कोणीच नाहीये. आशिषने ही गोष्ट मला सांगितली की जर आपण आशाजींना ह्या केसपासून वेगळं केलं तर ते लोक आशाजींसोबत आपलं नातं तोडतील आणि शेवटी हेच खरं झालं. काय म्हणतेस तू? काय झालं बेटा? बाबा, तुम्ही विचारही करू शकणार नाही. या लोकांनी आशाजींना घरातून धक्के मारून बाहेर काढले. हे सगळं बिचाऱ्यांनी कधीपर्यंत सहन केलं असतं? शेवटी त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली. मग पोलिसांनी विजय सकट संपूर्ण कुटुंबाला अरेस्ट केलं. याचा अर्थ हा आहे की ते लोक ह्याची वाट पाहत होते की केव्हा आपण आशाला ह्या केसपासून बाजूला करू, म्हणजे ते आशाला त्या घरातून बाहेर काढू शकते. बाबा, बाकी सगळं मी तुम्हाला घरी येऊन सांगते. तुम्ही कायद्याच्या नावाखाली जे काही करतात इन्स्पेक्टर साहेब, ठीक नाही करतात. आशाने कंप्लेंट काय केली? आम्हा सगळ्यांना तुम्ही अटक केली. काय करणार, आम्हा लोकांना कायद्याचं पालन करावंच लागतं ना. हे सर्व काही तुम्ही कामिनी देवीच्या दबावाखाली येऊन केलेले, पण आम्ही देखील गप्प नाही बसणार. मी कुठे म्हणालो की तुम्ही गप्प बसा म्हणून? तसंही तुम्ही आपल्या वकिलांशी बोलणं केलं या बाबतीत आणि मी रस्त्यात तुम्हा कोणालाच फोनवर बोलण्यापासून थांबवलं नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला चांगल्या प्रकारे कळत आहे की आमच्यावर तुम्ही ही कलम जाणून बुजून लावलेली आहे, कारण कोणताच वकील आम्हाला जामीन मिळवून देऊ शकणार नाही. आम्हाला माहिती आहे. माफ करा, तुमच्याशी माझं वैयक्तिक वैर नाहीये, पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं की इतकं सर्व घडून देखील तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव नाहीये.
कुठल्या चुकांबद्दल बोलताय तुम्ही? त्या मुलीने विजयला फसवून त्याच्याशी लग्न केलंय. हे माहीत असूनही आम्ही तिला सून म्हणून स्वीकारलं. हो, ते सर्व काही बघतोच आहे मी. वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला तुमची चूक कळत नाहीये. कदाचित कायदा हातात घेण्याची सवय झाली आहे तुम्हा सर्वांना. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही असं काय केलंय की तुम्हाला असं वाटतं की आम्ही लोक कायद्यासोबत खेळतोय? मिस्टर गोविंद कपूर, तुमच्या बचावाकरता कोणत्या खेळी खेळल्या जात आहेत हे मला सर्व काही माहिती आहे. मी तुमच्यावर कारवाई यासाठी नाही करू शकलो कारण केस अजून कोर्टात आहे आणि आशाला या घराची सून बनवून का आणलं गेलंय मला ते देखील माहिती आहे. तुम्ही सर्व लोक काय समजता? कायदा आंधळा आहे, त्याला काही दिसत नाही. माफ करा, पण कायदा आंधळा नाहीये. त्याच्या डोळ्यावर पट्टी जरूर बांधलेली आहे, पण त्याला दिसतं सर्व काही. इन्स्पेक्टर साहेब, मला या गोष्टी आणखी वाढवायच्या नाही. तुम्ही मला हे सांगा की ही केस काय केलं म्हणजे संपेल? असं दिसतंय की तुमच्या वकिलांनी तुम्हाला सांगितलंय की या केसमधून सुटका होऊ शकत नाही. म्हणूनच कदाचित तुम्ही सौदेबाजीवर उतरलाय. माफ करा, पण इथे सौदेबाजी होत नाही आणि या केसचा शेवट तुरुंगाच्या 4 भिंतीतच होईल. बास बेटा, रडू नकोस. जी गोष्ट घडू नये म्हणून प्रयत्न करत होतो तीच घडली. असं व्हायला नको होतं. बाबा, मला तुमच्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजतायत. पण प्रश्न हा आहे की आपली मुलगी त्या घरी कुठवर अशा प्रकारचा बिहेवियर सहन करत राहील? ना आपल्या प्रयत्नांनी हे नातं वाचू शकलं असतं का? कारण तुम्हाला पण माहिती आहे की विजयचं पल्लवीवर प्रेम आहे आणि हे लग्न म्हणजे केवळ एक षडयंत्र होतं. बस. काही असो बेटा, आपल्यासाठी तर हे लग्न म्हणजे डाव नव्हता ना. मला तर तेव्हा बरं वाटलं असतं जेव्हा विजयने स्वतःहून आशाला स्वीकारलं असतं. तोच आशाचा विजय असता. बाबा, तुम्हाला माहितीये, एक गृहिणी केवळ ह्या आशेवर आयुष्यभर अन्याय सहन करत असते की एक दिवस तरी सुखाचा येईलच, पण काहीच बदलत नाही. आणि एक दिवस वाट बघून बघून त्या स्त्रीचा अंत होतो आणि तेव्हा आपल्याकडे पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरत नाही. तुमचं खरं आहे आंटीजी. तुमचं म्हणणं मला पटतंय, पण आशाजवळ कोणताच मार्ग नाहीये. हे काय दुर्दैव आहे की सासरकडची माणसं तिच्यावरती अत्याचार करतायत आणि तिनं त्यांच्या विरोधात आवाज उठवला तर नातं तुटण्यापलीकडे काहीच उरत नाही. नाही ना, अजून आशेचा किरण मावळलेला नाही. मी काल पण विजयची बायको होते आणि आजही आहे. त्याचा गुन्हा समोर आणून मी कोणताच अपराध केलेला नाही. गुन्हा देखील त्यांनीच करावा आणि नातं पण त्यांनीच तोडावं. नानू, कायदा पण याची परवानगी देत नाही. एक ना एक दिवस विजयला आपला गुन्हा मान्य करावाच लागेल. असं का होतं? जर सासरच्या लोकांना आपल्या चुकांची जाणीव झाली असती मग कोणत्याच सुनेला आपल्या सासरच्या माणसांची नातं तोडण्याची वेळ आली नसती. पण ज्यांनी जाणून बुजून चुका केल्यात अशा लोकांना चुकांची जाणीव कशी होईल? आणि आंटीजी, मला नाही वाटत की आपल्याला त्यांच्याकडून कोणत्याही नात्याची अपेक्षा ठेवली पाहिजे. नाही आशिष दादा, मी अपेक्षा सोडलेली नाहीये. ते सुटका करू पाहतायत, पण मी त्यांची सुटका होऊ देणार नाही. विजय माझा नवरा होता आणि त्याला माझा नवरा बनूनच राहावं लागेल. हॅलो, हो, मी आशाच बोलते. मी आता मीडिया बरोबर बोलू शकत नाही. तुम्ही संध्याकाळी फोन करा, मग मी तुमच्याशी बोलेन. थँक्यू. ही सगळी बातमी मीडियापर्यंत पोहोचली. रेखा ही भाग्याची.
खूप अस्वस्थ दिसताय. तुम्ही या गोष्टीमुळे अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे. आशा अखेर तुमची मुलगी आहे. हो, आशा माझी मुलगी आहे. आणि ही गोष्ट तू मला स्मरण करून देण्याची गरज नाही. मला आशाबद्दल पण माहित आहे आणि तुझ्याबद्दल पण की तू माझी पत्नी आहे. आणि तुला मला सगळे टोमणे मारण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी असं काय म्हणाले की तुम्ही इतके रागावलात त्यावरून? चिडू कशाला? मी म्हटलं ना की तू माझी पत्नी आहेस. तुला सगळे हक्क आहेत. जे मनात येईल ते बोल आणि कर. मी तर यासाठी हॉलमधून आलो होतो की तुझ्या आणि पल्लवी करता खुश खबर आहे. तुम्ही दोघे मिळून आनंद साजरा करू शकता. अखेर पल्लवी तुझी भाची आहे ना. पप्पा टीव्हीवर न्यूज दाखवत आहेत. आशाच्या सासरच्या माणसांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काय? हो पप्पा, आशाने कंप्लेंट केल्यामुळे हे झालं. पूर्ण फॅमिलीला अटक केली आहे. सगळ्या न्यूज चॅनलवर हीच बातमी दाखवत आहेत. शहरातली नावाजलेली क्रिमिनल लॉयर आशा, जिचं दुसरं लग्न बलराज अरोरांचा मुलगा विजय अरोरा यांच्याशी झालं होतं. असं कळतं की आशाच्या कंप्लेंटमुळे बलराज अरोरा यांच्या संपूर्ण परिवाराला बेड्या ठोकल्या गेल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा आशा लग्न करून त्यांच्या घरी गेली तेव्हापासून आशाला नेहमीच वाईट वागणूक दिली जात होती. असंही कळतं की विजय अरोरांचं अफेअर कोणा दुसऱ्या मुलीसोबत सुरू होतं. या गोष्टीत किती तथ्य आहे हे अजून तरी समजलेलं नाही. आम्ही ॲडव्होकेट आशासोबत वार्तालाप करायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. या क्षणी बलराज अरोरांचं पूर्ण कुटुंब अटकेनंतर तुरुंगात आहे. ताज्या बातम्या सुरूच राहतील. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. अखेर आशाने कोर्टाच्या डावपेचामध्ये विजय आणि त्याच्या परिवाराला अडकवलंच. कायद्यानुसार त्या लोकांनी चूक केली आहे, मग कायदा आपलं काम करणारच. हा खेळ आशाने मांडलेला आहे, पण कायद्याने नाही. पोलीस आणि कायद्याचा फायदा घेऊन ती विजयच्या परिवाराने गुडघे टेकवावेत म्हणून नाटक करते. पल्लवी, आता ही लढाई विजय आणि त्याच्या परिवाराची आहे. कोर्टाला काय तो निर्णय घेऊ दे. नाही मावशी, ह्या लढाईला कारणीभूत मी पण आहे, तर मला त्यांना साथ द्यायला हवीच ना. काय मूर्खासारखं बोलतेस तू? या लढाईत तू त्यांना साथ देणार? हो सोहन काका, मला त्यांची मदत तर केलीच पाहिजे ना. ऐकू नाही आलं तुला? मीडियापर्यंत ही खबर पोहोचली की विजयचं कोणाबरोबर तरी अफेअर होतं. ही बदनामी काय कमी आहे जे तू अजून बदनामी ओढून घेतेस? सोहन काका, माझ्यामुळे त्या लोकांना अरेस्ट व्हावं लागलं. मग काय बदनामीच्या भीतीमुळे मी त्यांना साथ नको देऊ? मावशी, मी विजयला एकटं नाही सोडू शकत. ह्या लढाईत मला त्याची साथ द्यावीच लागेल. मी स्वतःला नाही थांबवू शकत. प्लीज मला जाऊ द्या. मला जावंच लागेल. प्लीज. नाना, जेव्हापासून मला हे कळलंय की शास्त्रीजींनी आशाकडून रोहितची केस काढून घेतली, तेव्हापासून मला हेच वाटत आहे की हे लोक आशाला कशीही वाईट वागणूक देतील. नाना बेटा, माझं शास्त्रीजींसोबत बोलणं झालं. बोलणं झाल्यावर वाटलं की शास्त्रीजींचा हा मोठेपणा आहे की त्यांनी आशाचा संसार वाचवण्यासाठी इतकी मोठी तडजोड केली. नमस्कार शास्त्रीजी. नमस्कार भाऊसाहेब. शास्त्रीजी, आम्ही आता तुमच्याच विषयी बोलत होतो की तुम्ही किती महान आहात. तुम्ही आशाचा संसार वाचवण्यासाठी एवढी मोठी तडजोड केली. पण भाऊसाहेब, जो आपण विचार केला त्याच्या उलटच घडलंय. आता बघा ना, आयुष्याची गणित किती गुंतागुंतीची आहेत, त्यांना समजणं खूप कठीण आहे. अशा प्रकारे कधी कधी चांगुलपणा हा वाईट ठरतो. नाही शास्त्रीजी, चांगुलपणा हा वाईट कसा ठरेल? आणि तुम्ही तर तुमच्यातर्फे चांगलंच केलं होतं. नाही भाऊसाहेब, या सगळ्या गोष्टीचा जो निकाल लागला त्यामुळे मी खूपच दुःखी आहे. तुमच्या चांगुलपणाला तर दुर्लक्षित केलंच जाऊ शकत नाही. आणि मला वाटतं की न्याय आणि
सत्याला सोडून जर चांगलं कार्य केलं गेलं तर ते सत्य जास्त काळ टिकत नाही. आम्ही विचार केला होता की जर केस काढून घेतली तर आशाच्या आयुष्यात सुख नांदेल, पण शेवटी त्या विरुद्धच घडलं ना शास्त्रीजी. जसं तिच्या सासरच्या लोकांना हे समजलं की आशा गोविंदला शिक्षा मिळवून देऊ शकत नाही, त्यांनी आपले खरे रंग दाखवले. अजाणतेपणे का होईना पण माझा निर्णय हा चुकीचाच ठरला. मात्र मी आता बलराज अरोरा समोर एक अट ठेवणार आहे की जर त्यांनी आशाला आपल्या सुनेच्या रूपात स्वीकारलं तरच मी माझा निर्णय बदलेन म्हणून मी विचार केला की ही केस आशाच लढेल. आभारी आहे शास्त्रीजी, पण एक प्रश्न अजून उपस्थित होईल. तो असा, जेव्हा सासरच्या माणसांनी आशाला घरातून बाहेर काढायचा प्रयत्न केला तेव्हा आता आशा गोविंदला शिक्षा मिळवून द्यायचा प्रयत्न करते. आता आशाच्या खरेपणाला आणि न्यायाला काहीच अर्थ उरणार नाही ना. तुम्ही अगदी योग्यच बोलताय. चुकी तर आमच्याकडून झालीच आहे. त्यासाठी मला तुमच्याशी आणि आशाशी बोलायचं होतं. आशा क्राईम ब्रँचमध्ये गेली. ठीक आहे भाऊसाहेब, तुम्ही तिला निरोप द्या की माझा फोन आला होता. मी तिच्याशी थोड्या वेळानं बोलेन. हो, मी सांगेन तिला. धन्यवाद. नाना, विजय आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला अटक तर झाली आहे, पण ही देखील आशाकरिता एक नवीन लढाई असेल. हो आशिष, एक नवीन लढाई. आशाच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई ही नवीनच असते. रेखा ही भाग्याची. माहित होतं मला, ज्या क्षणी तुला हे सगळं कळेल तू इथेच येशील. हो, तू त्यांना फसवण्याचा निर्णय घेशील तर मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार ना. खूप मोठी चूक करतेस पल्लवी. ही तुझ्या करिअरची सुरुवात आहे आणि जर का तू पहिल्याच केसमध्ये हरलीस ना तर तुझं करिअर सुरू होण्याआधीच संपून जाईल. विजय आणि विजयच्या परिवाराला वाचवणं हे माझ्यासाठी माझ्या करिअरपेक्षाही महत्वाचं आहे. आणि तुला काय वाटलं की मी असताना तू त्या लोकांना सहजपणे फसवू शकशील? अगदी खरं बोलतेस. तू जे काही करू पाहतेस त्याची कल्पना मला पूर्वी कधीच नव्हती. आता हेच बघ ना, नेहमी न्यायाच्या बाजूने बतावण्या करणारी तू आज न्याय आणि कायद्याला विसरून अशा लोकांची साथ देतेस जे मुळातच गुन्हेगार आहेत. केवळ तुझ्या म्हणण्याने ती लोक गुन्हेगार ठरू शकत नाही. मी त्यांना वाचवेन, कोणत्याही परिस्थितीत वाचवेन. मूर्खासारखं वागू नकोस पल्लवी. ह्या लोकांना कायदा माहित नाहीये, पण तुला तर तो चांगलाच माहितीये. ह्या केसमध्ये इतक्या सहज जामीन नाही मिळू शकत. तुझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतील पल्लवी. लढाई मला लढायची आहे ना, मग हरण्याच्या भीतीने मी लढणं थांबवू तर शकत नाही. ही माझ्या करिअरची पहिली केस आहे आणि हाच माझा पहिला विजय असेल. मी हे प्रकरण आरामात हँडल करून एखादा असा मार्ग काढणार होतो की आशाला घराबाहेर सहज काढता आलं असतं. पण तुम्ही लोकांनी अशी परिस्थिती आणलीत की पप्पा, आम्ही कोणीच विचार केला नव्हता की तिची हिंमत इतकी वाढेल. ती आमच्याच विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार करेल. आशा एक वकील आहे. तिला घराबाहेर काढणं एवढं सोपं नव्हतं. हे तर होणारच होतं. आपाजी, आता जे झालं ते झालं. आता आपल्याला हा विचार करावा लागेल की ही केस आपण कोणत्या वकिलाला द्यायची आणि आपल्याला जामीन कसा मिळेल. ही केस मी लढेन. तू ही केस लढणार आहेस आणि तुम्हा सर्वांना जामीन मिळवून देईनच. मला माहिती आहे पल्लवी की तू आमच्या सोबतच आहेस. रेखा ही भाग्याची. म्हणजे तू ही केस हँडल करू शकशील. आशाने माहीत नाही कोणकोणती कलमं आमच्यावर लावली आहेत, जेणेकरून पूर्ण परिवाराला तुरुंगात एकत्रच टाकलं गेलं. तू तर अजूनपर्यंत आपली प्रॅक्टिस पण सुरू नाही केलीस. ही केस तर फारच कठीण आहे. जर तुम्हा सर्वांचा माझ्यावर विश्वास असेल तर मी तुम्हाला वचन देते की मी तुम्हा सर्वांना जामीन नक्की मिळवून देईन. विजय, ही माझी पहिली केस आहे.
आणि कोणत्याच लॉयरला हे नाही वाटलं की त्याने आपल्या पहिल्याच केसमध्ये हार पत्करावी. मी इथे ह्यासाठी आले होते कारण मला तुम्हा सर्वांना एक विचारायचं होतं की तुमचा माझ्यावर विश्वास आहे का. ठीक आहे पल्लवी, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण एक मात्र सांगेन तुला की ॲडव्होकेट मुश्ताक आमचे जुने वकील आहेत आणि ते मोठे वकील आहेत. हे तर तुला सुद्धा माहीत असेल. हो, मी त्यांचं नाव ऐकलंय. तुला जर त्यांची मदत लागणार असेल तर तू घेऊ शकतेस. नाही, मला कसलीही कोणाच्याच मदतीची मुळीच गरज नाही. जर तुम्हा लोकांना त्यांच्याशी बोलायचं असेल तर बोला, शिवाय त्यांना विचारा की मुश्ताक ही केस लढायला तयार आहे, शिवाय ते तुम्हाला जामीन मिळवून देऊ शकतील. जर नाही तर मी तुमची केस लढेन आणि तुम्हा सर्वांची इथून सुटका करेन. ठीक आहे पल्लवी, तू या केसची तयारी सुरू कर आणि जमलंच तर मम्मी आणि दीदीला पण समजेल. त्या आशाच्या कारणामुळे आज मम्मी आणि दीदीला पण तुरुंगात राहावं लागतं. ठीक आहे. एक आमचा काळ होता आणि आताचा एक काळ आहे. माहितीये रिद्धिमा, आमच्या काळात सुना सासूच्या समोर डोळे वर करून बोलण्याची हिंमत नव्हत्या करत. आणि हा हल्लीचा काळ, 4 दिवस येऊन झालेत सुनेला आणि सुनेने तुरुंगाचा रस्ता दाखवला. जाऊ दे ना मम्मा, धीर धर ना जरा. मी तर हा विचार करते रिद्धिमा की कसा काळ आलाय बघ. माहितीये, जेव्हा मी सून होते ना तेव्हा माझी सासू माझ्यावर रुबाब गाजवायची आणि आता जेव्हा मी सासू बनले तेव्हा माझी सून माझ्यावर रुबाब गाजवते. दुर्दैवाने माझा जमानात आता राहिला नाही. पण एक मात्र खरंय की या मुलीला आपल्या घरची सून बनवून आपण खूप मोठं संकट ओढावून घेतलंय. घरी आणण्याचा निर्णय नाही मामा, घराबाहेर काढण्याचा निर्णय महागात पडला. आपलं तर नशीबच फुटकंय. नाही मम्मीजी. पल्लवी, तुम्ही स्वतःच्या नशिबाला का दोष देताय? दोष नशिबाचा नाही, आशाचा आहे. मोठी वकील असण्याच्या गर्वामुळे तिने जे पाऊल उचललंय त्याचं उत्तर मी देईन तिला. पल्लवी, तू आलीस? मला पूर्ण विश्वास होता की तू जरूर येशील. पण मी या विचाराने अस्वस्थ होते की तुझ्या सोहन काकांनी आणि मावशीने तुला रोखलं तर नसेल ना. तुम्हा सर्वांना साथ देण्यासाठी मला कोणीही थांबवू नाही शकत. ती विजय आणि त्याच्या कुटुंबियांच्या नजरेत महान बनण्यासाठी ही केस लढते. पण जी आपली बदनामी होईल त्याचं काय? बदनामी जी होणार आहे ती तर आपण थांबवू नाही शकत. आणि पल्लवीने जो निर्णय घेतला ही केस लढण्याचा, तर तिच्या या निर्णयालाही आपण रोखू शकत नाही. अशा त्या मुलीचं नावही नाही घेऊ इच्छित, पण मी तुम्हाला सांगते इन्स्पेक्टर, ती मुलगी कोण आहे. ती मुलगी ह्या क्षणी माझ्या समोर बसली आहे आणि तिचं नाव आहे पल्लवी.